बाजूला सरका. रुद्रा व्हिडिओ काढ, फुल व्हिडिओ काढ. छत्रपती शिवाजी महाराज 32 वर्षाच्या वयामध्ये निद्रा छातीने मृत्यूची झुंज देणारे, मृत्यूवरती विजय प्राप्त करून देणारे धर्मरक्षक, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी शिवरायांना घडवलं, वाढवलं, त्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब, ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आज संपूर्ण देशाची व्यवस्था चालते, असे महामानव, भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे पूरक करते, स्त्री शिक्षणासाठी कार्य खुले करणारे महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज, राष्ट्रपित्याला उज्जीवनता साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, या सर्व महामानवांना माझा त्रिवार मानाचा मुद्रा. मातंगा तू जागा हो, संघर्षाचा धागा हो, संघर्षाचा धागा हो. सध्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या पद्धतीचं एक आंदोलन उभं आहे आणि आंदोलनाचा आवाज आहे की आरक्षणाचं वर्गीकरण झालंच पाहिजे. आणि आता एक आवाज हळूहळू पुढे येतोय जो आम्हाला कधीही अपेक्षित नव्हता की वर्गीकरणाची कुठल्याही पद्धतीची शासनाने नोंद घेतली नाही पाहिजे आणि वर्गीकरणाची मागणी रद्द झाली पाहिजे. असा एक प्रसंग सध्या उभा आहे की आपल्याला या मागणीला अनुसरून पुढे जायचं आहे. हा प्रवास कुठेही थांबू द्यायचा नाही. या प्रवासाच्या माध्यमातून, या मागणीच्या माध्यमातून आपल्या येणाऱ्या सर्व पिढींचं कल्याण होणार आहे असा मला ठाम विश्वास आहे. संविधानाच्या माध्यमातून जी आरक्षणाची संकल्पना मांडण्यात आली, हे आरक्षण या सर्व अनुसूचित जातीतल्या एकूण 60 जातींना देण्यात आलं, पण तरी सुद्धा मात्र काही वर्गाची प्रगती झालेली नाही. हे सत्य आहे आणि हे मान्यच करावं लागल. आणि असं झालं असताना सुद्धा या मागणीला कुठल्याही पद्धतीचा न्याय या राज्यामध्ये मिळालाच नाही. अनेक लोक या आंदोलनामध्ये उतरले, अनेकांनी मोर्चे काढले, अनेकांनी उपोषण केले, काहींनी मार खाला, पोलिसांचा मार खाला, अनेकांच्यावर गुन्हे दाखल झाले, अनेक नेत्यांचं आयुष्यामध्ये संपलंय. आता नव्या पिढीचं आयुष्य संपत असताना सुद्धा या मागणीला कुठल्याही पद्धतीचा न्याय देण्याची भूमिका अजिबातच शासनाची नव्हती. म्हणजे आपल्या आधीच्या काँग्रेस सरकारची नव्हती, पण सध्याच्या सरकारनं या मागणीची नोंद घेतलेली, या मागणीची दखल घेतलेली आणि या मागणीला न्याय देण्याच्या अंतिम टप्प्यात शासन आलेलं आहे. आणि असं झालं असताना काही तसूर याच्या विरोधात उभा राहिलेला आहे. मला याचं फार वाईट वाटलं, फार आश्चर्य वाटलं की ज्याने नेहमी समानतेची, बंधुभावाची, भाऊपणाची भाषा केली ते मात्र आता समान वाटपाच्या मागणीला विरोध करतात. आमची मागणी वेगळं आरक्षण अजिबात नाही. आमची मागणी पुन्हा तरी एकूण 60 जातींपेक्षा वाढवून द्या, जास्तीचं द्या, 10% द्या, 20% द्या, असं पण नाही. मग आमची मागणी एवढीच आहे की यामध्ये कुठल्याही पद्धतीची दिशाभूल होऊ नये, यामध्ये कुठल्याही पद्धतीचा गोंधळ होऊ नये अशी माझी सर्वांना विनंती आहे. पण तुम्ही मुद्दा उपस्थित करून याला विरोध करताय, यामधून तुमची मानसिकता आम्हाला स्पष्टपणे दिसून येते. कारण संविधानाने दिलेलं जे आरक्षण आहे, हे आरक्षण अनुसूचित जातीला त्या जातीच्या संख्येनुसार, त्या जातीनुसार फक्त वाटून द्या. कसं वाटायचं ते शासन ठरवेल, फक्त वाटून द्या, एवढाच मुद्दा आहे. मग यापेक्षा वेगळं काही नसताना या मागणीला विरोध का, हा महत्वाचा मुद्दा आहे बांधवांनो. आणि हा जर विरोध ज्यांना आपण भाऊ मानला, ज्यांच्यासोबत आपण लढलो, त्यांनी जर सुरू केला असेल तर निश्चितच यामध्ये कुठेतरी काहीतरी चुकीचं गणित दिसून येते. म्हणून आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पंजाबमध्ये आरक्षणाचं वर्गीकरण झालं, पण तिथं असली विरोधाची आंदोलन उभी राहिली नाही. तेलंगणामध्ये कुठल्याही स्वरूपातलं पद्धतीचं आंदोलन उभं राहिलं नाही. तिथल्या गव्हर्नमेंटनं सहज निर्णय घेतला आणि तिकडल्या असलेल्या अनुसूचित जातीला समसमान प्रमाणामध्ये आरक्षण वाटून दिलं. मग महाराष्ट्रामध्ये तीच मागणी, वेगळी मागणी नाही. मग असं सुद्धा या महाराष्ट्रामध्ये, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकर, लहुजी अण्णाभाऊ साठेंच्या महाराष्ट्रामध्ये ही विषमतावादी मागणी पुढे का येत आहे? ज्या आंदोलनामुळे आम्हाला प्रचंड झीज भोगावी लागले, अनेक पिढ्या बरबाद झाल्या, अनेक लोक देश द्यायला लागले, अनेकांना व्यसनांच्या आहारी जावं लागलं. मी निश्चय करते आणि आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व समाज बांधवांना सांगते की आपण लढणारी जमात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, शाहू फुले आंबेडकरांनी, लहुजींनी, अण्णाभाऊंनी आपल्याला लढायला शिकवलंय. आपण लढणारी जमात